नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला आहे। त्यांनी मागील YSR काँग्रेसच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिले जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरली असल्याचं म्हटलंय। तसेच यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली। यानंतर यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। असं असताना आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रीय दूध विकास मंडळाने या लाडूची चाचणी केली। यात लाडू भेसळयुक्त असलेले सांगण्यात आलं, तर यामुळे आता एक नवीन प्रकरण समोर आलंय। या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळल्यास खळबळ उडाली। तसेच यामुळे आता याच्या अडचणीत वाढ झाली आहे। राष्ट्रीय दूध विकास मंडळाने आपल्या अहवालात देवस्थानीद्वारे संचालित तिरुपती येथल्या व्यंकटेश्वर मंदिराचे लाडू बनवण्यासाठी चरबी आणि माशाच्या तेलाचा वापर करण्यात आलाय। तसेच तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदान नियमाने तपासल्यानंतर बोर्डाच्या अहवालात हा मोठा खुलासा झाला। देवाला अर्पण केल्यानंतर हे लाडू प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जातात। अनेक भाविक मोठ्या भक्तीने हा प्रसाद घेतात, मात्र यामध्ये अशा प्रकारे गोष्टी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। त्यांनी विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे। गेल्या 5 वर्षात YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पवित्रा कलंकित केले आहे। तसेच तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरण्यात आली। तिरुपतीचे लाडू हे निकृष्ट घटकाचा वापर करून करण्यात आले। लाडू तयार करताना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरण्यात आली, असा आरोपही केला जात आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।